सकाळच्या गडबडीत आपण टिफिन वगैरे बनवत असतो, त्यासाठी पण भाजी पण बनवतो. पण टिफिन भरल्यावर किंवा एखाद वेळी भाजी अशी संपून जाते. अशा वेळी आपण पोळ्या करत असतो आणि पोळ्या झाल्या की तवा गरमच असतो. त्या गरम तव्यावर आपण झटपट असं हे तव्यावरचं पिठलं तयार करू शकतो. यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं. त्यासाठी तव्यावर तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यावर थोडी मोहरी टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं. जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे जिरं आणि मोहरी छान तव्यावर फुलू द्यायची. त्यानंतर बारीक कट करून घेतलेलं लसूण मी यावर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मिरच्यांचे काप करून घेतले होते, 2 मिरच्या घेतल्या होत्या मी साधारण, त्याचे बारीक बारीक काप कट करून घेतले. ते तव्यावर टाकून घेतले आणि थोडासा कांदा टाकून घेतला. हे हलकसं तांबूस लाल रंगावर होईपर्यंत मी 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात 1 वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि बेसन पीठ छान भिजवून घ्यायचं. असं केल्यामुळे बेसनात कुठल्याच प्रकारच्या गाठी राहत नाही आणि बेसन पूर्णतः मिक्स होऊन छान मऊसर तयार होतं. त्यानंतर बेसन मिक्स झालं की तव्यावरची फोडणी तोपर्यंत छान तयार झालेली असते, पण फोडणी करपू द्यायची नाही. त्यात आपण मस्त लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ यासाठी टाकायचं की बेसनात नंतर मीठ टाकलं तर ते मिक्स होणार नाही, आपण तव्यावर बेसन करतोय. मीठ टाकून घेतलं, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण बेसन पिठाचे जे सारण तयार करून घेतलं होतं किंवा जे पीठ तयार करून घेतलं होतं ते आपण या फोडणीवर टाकून घ्यायचं. गॅस मध्यम करा किंवा एकदम कमी करा, म्हणजे आपल्याला बेसन पीठ टाकताना हातावर चटका येणार नाही किंवा वाफही बसणार नाही. आणि एकीकडे सराटा घ्या आणि सराट्यानं हलवत हलवत बेसन पीठ आतल्या बाजूला ढकलायचं, म्हणजे आपण जे बेसन टाकतो ते बाहेर जाणार नाही आणि आपली फोडणीही वाया जाणार नाही. अशा पद्धतीने केल्यास तुमचं बेसन छान पटकन आळूनही येतं. मध्यभागी आस चांगली असते, त्यामुळे बेसन पटकन आळून येतं. तुम्ही बघू शकता आपलं बेसन किती छान आळून येतं आहे आणि ते शिजतंही खूप छान. त्यानंतर पूर्ण अशा प्रकारे मिक्स केल्यावर थोडासा गॅस मिडियम करा, झाकण ठेवा आणि त्याला छान वाफ काढून घ्या. आणि तयार झालेल्या बेसनावर छान कोथिंबीर टाका, म्हणजे आपल्या तव्यावरचं पिठलं तयार होतं. हे पिठलं खूप अप्रतिम असं लागतं. तर आपण कढईत तर नेहमीच पिठलं करत असतो, पण तव्यावरचं पिठलं तुम्ही नक्की ट्राय करून पहा, किंवा कुणी कुणी ट्राय केलं आहे ते नक्की